नमस्कार. क्रेझी क्राफ्ट अँड फन विथ प्रियांकामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या जुन्या पंथीपासून एक नवीन क्ले आर्ट तयार करणार आहोत. असं म्हणतात की कासवाची छोटीशी मूर्ती वगैरे घरात असणं खूप शुभ असतं. तर या पंथीपासून आपण अशाच प्रकारे कासवाचे सुंदर असं क्राफ्ट तयार करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात पहिल्यांदा ही पंथी आपण 15 ते 20 मिनटं पाण्यात भिजत ठेवलेली होती. त्यामुळे अशी क्लीन करता येते व्यवस्थित. तिला खालून तिला पूर्णपणे जे वर खाली आलेला भाग होता तो क्लीन केलेला आहे. आता मोल्डेड क्ले घेऊन आपण हार्डनर आणि व्हाईटनर असे दोन्ही मिक्स करणार आहोत. हे दोन्ही मिक्स करून आपण हे दोन्ही क्ले आपण लाटून घेणार आहोत. त्यासाठी आधी खाली पावडर किंवा व्हाईट सिमेंट टाकायचं आहे, ज्यामुळे ते खाली चिटकणार नाहीत. अगदी पातळ असं हे लाटून घ्यायचं आहे. आता हे पंथीवर व्यवस्थित सर्व बाजूंनी चिटकवून घ्यायचं आहे पीठ कॉलच्या मदतीने. आता एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत. व्यवस्थित कट करून त्याला शेप देऊन घेणार आहोत. आता क्लेपासून आपण त्या कासवाचं चेहरा, पाय, शेपटी असे बॉडी पार्ट्स सगळे तयार करून घेणार आहोत.
आपले सर्व बॉडी पार्ट्स तयार करून झालेले आहेत. आता आपण कासव आपलं कसं दिसतंय ते बघणार आहोत. आता आपलं कासव तयार झालेलं आहे. याला आपण डेकोरेट करूया मोल्डेड क्लेपासून. आपल्या कासवाच्या पाठीवरती डिझाईन तयार करून झालेले आहे क्लेपासून. आता याचे जे सारे बॉडी पार्ट्स आहेत ते फेविकॉल आणि एमसील याच्या मदतीने आपण जोडून घेणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण फेविकॉलने सर्व बॉडी पार्ट्स जे आहेत ते चिटकवून घेणार आहोत आणि त्यानंतर या कासवाला मजबूती येण्यासाठी एमसीलने चिटकवणार आहोत.
क्ले सुकलेला आहे, त्याचे बॉडी पार्ट्स व्यवस्थित चिटकवलेले आहेत. आता आपण कलर करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा ब्लॅक कलरने कलर करून घेतलेला आहे व मधला जो मोठा पट्टा होता तो रेड कलरने कलर केलेला आहे. आता यावरती थोडंसं शेडिंग करण्यासाठी मी सिल्वर कलरचा उपयोग करत आहे. माझ्याकडे स्पॉन्ज नव्हता तर मी कपड्यात जो स्पॉन्ज भेटतो त्यापासून एक जाडसर स्पॉन्ज तयार केलेला आहे. या प्रकारे तुम्ही थोडासा जुगाड लावून अशा वस्तूंना क्रिएटिव्ह करू शकता. प्रत्येक वेळेस बाजारातून नवीन काहीतरी आणून त्यापासून तयार करण्यापेक्षा या प्रकारे क्रिएटिव्हिटी दाखवावी. या प्रकारचं क्ले आर्ट मी पहिल्यांदाच केलेलं आहे. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आता याला थोडंसं डेकोरेट करून घेऊयात मिरर्स आणि स्टोन यांच्या मदतीने. याच प्रकारे व्यवस्थित संपूर्ण कासवाच्या त्या बाउंड्रीवरती आपण कट मिरर्स लावून घेणार आहोत. फर्स्ट टाइम केलं हे क्ले आर्ट तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा. यापुढे तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ करायचे तेही नक्की कमेंट करा. सबस्क्राईब करा.